नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय चविष्ट आणि अजिबात कडू न होता तवा कारलं बनवणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीने आहे, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे आपण या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये लिंबू रस, मीठ आणि हळद टाकले आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला हे जे कारले घेतले आहे मी ते अशा पद्धतीने पोकळ करून घ्यायचे आहेत। याचे तुकडे करायचे आणि यामधलं बी काढायचं आणि ते या गरम पाण्यामध्ये 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। तर 1-2 ते 3 मिनिटांमध्ये कारलं थोडंसं मऊ होते बघा, फार शिजवायचं नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। नंतर यामध्ये आपण हळद पावडर, लाल मिरची पावडर, धनेपूड टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा फिरवून घेणार आहोत। कोथिंबीर भरपूर टाका। तर आता कारलंसुद्धा छान मऊ झालं आहे। यामधलं आपण हे पाणी काढून घेणार आहोत, म्हणजे कारलीच फक्त आपल्याला घ्यायची आहे, पाणी टाकून द्यायचं। आता हा तयार मसाला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेचा आणि गुळाचा कोळ टाकायचा आहे। म्हणजे चिंच गुळाचं पाणी करून घेतलं आहे मी, ते मिक्स करून हा मसाला जो आहे तो कारल्यामध्ये व्यवस्थित दाबून असा भरून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपण तेलात टाकल्यावरती हा मसाला बाहेर पडणार नाही, अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे। आता या पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं। पसरट पॅन घ्या या कारलं बनवण्यासाठी, किंवा तव्यावर तुम्ही बनवू शकता। आता या तेलामध्ये आपण ही मसाला भरलेली कारली टाकून घ्यायची आहे आणि अल्टीपल्टी करून आपल्याला व्यवस्थित हे खरपूस खमंग भाजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, म्हणजे सर्व बाजूनी कारलं छानपैकी भाजलं पाहिजे। फार वेळ लागत नाही कारण आपण हे शिजवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने पहा, मस्त दिसत आहे आणि 1-2 मिनिटांमध्ये तयार होईल खाण्यासाठी। अप्रतिम लागते, तुम्ही हे नक्कीच करून पहा आणि कडू लागत नाही। मेन म्हणजे वरून पुन्हा कोथिंबीर टाका, हवं तर तुम्ही तेलामध्ये जिरं मोहरी टाकू शकता। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये।